देशोन्नती संपादकीयामध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। एरवी इतर पक्षातून आपल्या पक्षात नेत्यांना खेचून आणण्याची सवय लागलेल्या भाजपला आपला एखादा मोठा नेता पक्षाला सोडून जातो ही कल्पनाही सहन होण्यासारखी नाही। परंतु तेलंगणात भाजपला हा धक्का बसलाय। तेलंगणातील भाजपचे फायरब्रँड नेते आमदार टी राजा सिंग यांनी सोमवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। भाजपच्या प्रदेश अध्यक्ष पदासाठी दावा करणाऱ्या टी राजा सिंग यांना डावलून पक्षश्रेष्ठींनी रामचंद्र राव यांना तेलंगणा भाजप अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे नाराज झालेल्या टी राजा सिंग यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। टी राजा सिंग आपल्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखले जातात। वेळोवेळी केलेल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील ते अडचणीत आले आहेत। त्यांच्यावर एकूण 105 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी 18 गुन्हे जातीय हिंसाचाराशी संबंधित आहेत। त्यांच्या या प्रतापामुळेच पक्षाने त्यांना 3 वर्षांपूर्वी पक्षातून निलंबित केले होते। परंतु त्यांची लोकप्रियता आणि प्रखर हिंदुत्ववादी भूमिका पाहून त्यांना पक्षाने पुन्हा सामावून घेतले होते। त्यानंतर त्यांनी गोशामहल या आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले। या मतदारसंघातून ते 3 वेळा जिंकून आले आहेत। टी राजा सिंग यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पत्र लिहत आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचं आणि तेलंगणात योग्य नेतृत्व नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे। ही माझी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसून लाखो निष्ठावंत भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांची वेदना आहे, निराशा आहे, असे आपल्या पत्रात नमूद करत भाजपमध्ये पडद्यामागे सुरू असलेल्या राजकारणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मी माझा आवाज अधिक जोरदारपणे उठवत राहीन आणि हिंदू समाजासोबत खंबीरपणे उभा राहीन, असेही राजा यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। टी राजा यांची लोकप्रियता बघता त्यांची नाराजी तेलंगणात आपले अस्तित्व विस्तारू पाहणाऱ्या भाजपासाठी मोठा धक्का मानला जातोय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयामध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।